बांधवांनो, आज आपण अशा आपल्या एका बांधवाची कहाणी ऐकणार आहोत. ते बांधव म्हणजे आमचे अजित शिवाजी कांबळे. या बांधवाचं नुकतंच चंद्रपूर जिल्हा पोलीस दलामध्ये निवड झाली आहे. आणि हा व्हिडिओ बनवण्यामागचं एक महत्त्वाचं कारण आहे की ज्या मुलांकडे सर्व प्रकारच्या सुविधा आहेत, सर्व प्रकारची साधनं आहेत, तरी पण ते मुलं म्हणतात की आम्ही 1 मार्काने 2 मार्काने कमी पडलो, कारण आमच्याकडे हे उपलब्ध नव्हतं. त्या सर्व असा बहाणा करणाऱ्या मुलांसाठी आणि गरिबीमुळे मी शिकू शकलो नाही याचं भांडवल करून बाऊ करणाऱ्या लोकांसाठी अजितचं यश हे एक मोठी चपराक आहे. आणि अजितनं केलेला प्रचंड संघर्ष प्रत्येकाला माहीत व्हावा याच्यासाठी खरं तर आज आम्ही अजितचा व्हिडिओ बनवतो आहे. आपण जर बघितलं तर अजितचं जे घर आहे ते शेतामध्ये आहे. आणि शेतामध्ये ज्याला आपण मुख्यतः कोटा म्हणतो किंवा निवाऱ्याचं एखादी स्थळ आहे. कुंभझरी गावापासून 3 किलोमीटर अंतरावर आहे. कुंभझरी गावामध्ये शाळा आहे. हा आजी तिथून पायी शाळेत जात होता आणि पायी 3 किलोमीटर शाळेतून यायचा. असं करता करता अजितची 10वी इथंच झाली, 12वी सुद्धा इथंच झाली. 10वीमध्ये त्याला 71% होते, 12वीमध्ये त्याला 76% तो शाळेतून प्रथम आलेला विद्यार्थी होता. आणि तुम्ही जर बघितलं अजित, तर अजितचं हे शेत आहे आपल्या पाठीमागे. थोडसा कॅमेरा असा पलटवून घ्या एकदा. ह्या शेतामध्ये काम करत आईवडिलांसोबत शेतीला पाणी देत, ज्वारी कापत, मक्याची कणसं तोडत, टमाटर तोडत, ह्या सगळ्या गोष्टी करत अजित अभ्यास केलेला. ते इथून बघा गाईचे वासरे आहेत, ते तुम्हाला कोंबडे दिसतात, इथं बकरी आहेत. ते सगळ्या प्रकारच्या गोष्टी जे 100% शेतकरी कुटुंब आणि तेही शेतात राहून. इथं बघितलं तुम्ही लाईटची व्यवस्था कधी असते. लाईट येते जाते. लोक म्हणतात की आमच्याकडे लाईट नव्हती. पुरं सांगतात आमच्याकडे क्लासेसला आम्ही नव्हतो. या अजितसाठी कुठले क्लासेस त्याला आडवे आले नाहीत. ते आमचं लिंबाचं झाड आहे, इथं बेलाचं झाड आहे, आंब्याचं झाड आहे. हे म्हणजे आमच्या अजितचं विद्यापीठ. याच्या खाली बसून अजितनं अभ्यास केलाय. याच घरामध्ये रात्रीच्या वेळी बसून कधी लाईट असेल तर लाईट आणि लाईट नसेल तर दिव्यामध्ये बसून अभ्यास केला या काळात सुद्धा. मग आपण आज जे म्हणतो की आमच्याकडे हे नव्हतं आणि म्हणून मी यशस्वी होऊ शकलो नाही, याचा अर्थ असा आहे की त्या मुलांची इच्छाशक्ती प्रबळ नसते. त्या मुलांना मुळात करायचं नसतं, त्याच्यामुळे ते असंख्य बहाणे सांगतात. करणाऱ्या माणसासाठी कुठलीच गोष्ट आडवी होऊ शकत नाही. आपण जर आता उन्हाळ्यामध्ये बघितलं तर आपण म्हणतो की आमच्याकडे फॅन नव्हता, कूलर नव्हता, AC नव्हती. हे यांचं अजितचं घर बघितलं, त्या घरामध्ये कुठेही तुम्हाला फॅन दिसणार. हे आपलं निसर्गाची जी हवा येते हीच हवा म्हणजे त्यांच्यासाठी कूलर AC सगळं काही आहे. अशा परिस्थितीमध्ये अजितला अभ्यास केलेला. अजितच्या जर का आईवडिलांचा इतिहास बघितला तर जवळपास 20 वर्षापासून ते इथं राहतात. अगदी सुरुवातीला आम्ही जेव्हा इथं यायचो, इथं विहीर होती मामाच्या शेतामध्ये, आम्ही तिथं पोहायला यायचो आणि तेव्हापासून आम्ही इथे बसत होतो. तेव्हा हे आपल्या पळसाच्या पानं आणि आपल्या सागाच्या पानापासून बनलेला हा कोटा होता. नंतर त्याच्यामध्ये थोडा बदल झाला आणि आता टिना वगैरे आलेले आहेत. पण सांगायचं तात्पर्य इतकं आहे की एखाद्या तरुणानं जर पेटून उठला आणि त्यांना म्हटलं की मला आयुष्यात उभं व्हायचं आहे, लोक संघर्ष सांगतात की आम्हाला सांगतात की अडचणीमुळे आम्ही करू शकलो नाही. खरं तर अण्णाभाऊ साठेंचं वाक्य आमच्या अजितला तंतोतंत लागू होतं. मला लढणं मान्य आहे, रडगाणं मान्य नाही. काहीतरी रडगाणं सांगून आपल्या अपयशावर पांघरून घालण्याचं काम जी लोक करतात त्याच्यासाठी अजितचं यश फार मोठं आहे. अजितच्या डोक्यामध्ये एक पूर्वीपासून होतं की त्यांचे बाबा सुद्धा पूर्वी आम्ही लहान असताना भाषणं द्यायची आणि ते आम्हाला उदाहरण द्यायची. शिक्षणे वाघिणीचे दूध आहे, ते जो प्राशन करेल तो गुलगुल्याशिवाय राहणार नाही. आम्ही यांची भाषणं पण ऐकत होतो पहिले लहान असताना. त्याच्यामुळं अजितच्या डोक्यामध्ये पूर्वीपासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार की शिक्षण किती महत्त्वाचं आहे जीवनामध्ये, तो विचार. आणि आपल्या परिस्थिती, कुटुंबाची परिस्थिती बदलायचा असेल, जगाच्या तुलनेत आपल्याला यायचं असेल आणि माणूस म्हणून मोठं व्हायचं असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही. हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं शिक्षणाचं महत्त्व सांगणारं जे कोट आहे ते अजितनी तंतोतंत पाळलेलं आहे. अजितला यश मिळवण्यासाठी त्याला आपण ज्या अडचणी आहेत ते जर सांगत बसला असता अजित, तर अजित 10वी पास झाला नसता. पण अजितनं ह्या परिस्थितीचं भांडवल केलं नाही. तो परिस्थितीवर मात करून तो पुढे आलेला अजित आहे. आणि म्हणून ह्या पूर्ण महाराष्ट्रातील केवळ मातंग समाज म्हणून नाही, तो कुठल्याही समाजाचा विद्यार्थी असू द्या, कुठल्याही समाजाचा तो व्यक्ती असू द्या, त्याच्यासाठी अजित कांबळे, शिवाजी कांबळे हा एक प्रेरणादायी आहे. त्या अजितची ही जी प्रेरणादायी स्टोरी आहे ती खरं तर प्रत्येक विद्यार्थ्यांना पाहून
त्याच्यातून प्रेरणा घेऊन मोठं होण्याचं स्वप्न बघण्यासाठी पंखांमध्ये बळ देणारी ही त्याची कथा आहे. आणि म्हणून आज खास करून आम्ही अजितला भेटायला त्यांच्या शेतामध्ये आलेलो आहोत. खरं तर आम्हाला अजितला तालुक्याच्या ठिकाणी बोलून सत्कार करणं ह्या वगैरे गोष्टी होणारच आहेत, पण पूर्ण महाराष्ट्रातल्या लोकांना हे कळलं पाहिजे की ज्या मुलाने यश मिळवले त्याची परिस्थिती काय होते आणि नेमकं त्याची तिथं ज्या परिस्थितीत त्याला यश मिळालंय त्याचं वातावरण काय होतं. तर बांधवांनो, मला अजितच्या यशाच्या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे. या आईबापांनी स्वप्न बघितलं होतं. 20 वर्षापासून ते इथं राहतात. कुटुंबामध्ये 6 बहिणी, 2 भाऊ, असं प्रचंड मोठं कुटुंब आणि मोठं कुटुंब आणि फक्त शेतीवरची उपजीविका एवढा. त्याच्यातून काही असं वाचत नव्हते की यांना मोठ्या मोठ्या शहरामध्ये शिकायला टाकावं, खाजगी क्लासेस लावावे वगैरे. पण याच्याही परिस्थितीमध्ये आईवडिलांना आपले सगळीच्या सगळी मुलं शिकावीत म्हणून शाळेत पाठवायचे इथून 3 किलोमीटर आणि मुलं जाणे करत होती. ही म्हणजे यांच्या शिक्षणाबद्दलची असलेली आवड आहे. शिक्षणाबद्दलचा असलेला यांचा विश्वास आहे की माणसाला मोठं होण्यासाठी शिक्षणच लागतं. याच्याही हे जपलेलं याने हे एक नातं आहे आणि याच्यामुळेच आमच्या अजितला आज ती प्रेरणा मिळाली आहे की आईवडिलांनी जो त्याग केलाय, आईवडिलांनी जो संघर्ष केलाय, सतत 20 वर्ष गावाच्या बाहेर राहून शेतामध्ये राहून आम्हाला शिक्षणासाठी गावात पाठवतात. 1-2 दिवस जर का मजुरीचे माणसं मिळाले नाही तर आई वडील दिवसा काय रात्रीचे 8 वाजे पुन्हा इथं बसून शेतीचं काम करतात. पण आमच्या शिक्षणात खंड पडू दिला नाही. हे जे अजितच्या बाबतीत त्यांच्या वडिलांचा त्याग आहे, शिक्षणाबाबतीचं समर्पण आहे, त्या समर्पणामुळे आमच्या अजितला प्रचंड मेहनत करण्याची जिद्द मनामध्ये निर्माण झाली. गुरं राखता राखता दुपारच्या वेळी आऊट सोडल्याच्या नंतर गुरं राखता राखता कधी बकऱ्या हाकता हाकता जोही वेळ मिळाला त्याला 1 तास 2 तास त्याही वेळेचं त्याने सोनं करून झाडाखाली बसून अभ्यास केलेला आमचा अजित आहे. आणि म्हणून बांधवांनो, तुम्हाला जर जीवनामध्ये यशस्वी व्हायचं असेल, नंतरच्या काळामध्ये त्यांना मागच्या 5-6 महिन्यासाठी सर्व पहिलं प्रिपरेशन केलं, पूर्ण इथेच बसून अभ्यास केला आणि मग त्यांनी क्लासेस जॉईन केले आणि त्याचा फायदा त्याला थोड्याफार टेक्निक्स डेव्हलप झाल्या आणि त्याचा फायदा त्याला निश्चितपणे झालेला आहे. पण मुळात अजितचं जे यश आहे त्याचं यश हे त्याच्या मनामध्ये असलेल्या प्रचंड इच्छाशक्तीचं यश आहे आणि ते जे त्यांनी त्याच्या आईवडिलाचं समर्पण, त्याचा स्वतःचा त्याग आणि संघर्ष हे प्रत्येक महाराष्ट्रातील तरुणांनी स्वतःला मोठं करण्यासाठी निश्चितपणे आमच्या अजितशी संपर्क करावा, अजितची हिस्ट्री जाणून घ्यावी. अजितनं ज्या वातावरणामध्ये हे यश संपादन केलेलं आहे, निश्चित अजित पुढच्या काळामध्ये फक्त पोलीस दलात गेला म्हणजे पोलीसच राहणार नाही, तर पोलीस दलामधल्या उच्च पदापर्यंत जाण्यासाठी आम्ही त्याला शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा अजित आणि त्यांच्या कुटुंबाचं मनपूर्वक अभिनंदन. अजित, धन्यवाद.